प्रभू येशूच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना सलाम. आजचा दिवस सर्वांना आशीर्वादाचा जावो. आजचं वचन आहे आपल्यासाठी प्रियांनो, मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 50वं वचन. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. प्रियांनो, मानवाच्या 3 प्राथमिक गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यापैकी आपण दुसऱ्या प्राथमिक गरजेवर आज लक्ष देणार आहोत. अंगावर वस्त्र घालणे ही सर्व मानवाची दुसरी प्राथमिक गरज आहे. नग्नता व लाज झाकण्यासाठी वस्त्र घालणे फार आवश्यक, महत्वाचे आहे. आज आपण पाहतो की लोक मार्केटमध्ये गेल्यावर, मॉलमध्ये गेल्यावर, बाजारात, रस्त्यावर नुसते विविध फॅशनचे कपडे पाहत असतात, घेत असतात आणि घालताना आपल्याला दिसतात. लोकांना कपड्याचं जसं काय वेड लागलेलं आहे. ख्रिस्ती प्रियांनो, आज आपण जगिक वस्त्राकडे न पाहता पवित्र शास्त्रात वेगवेगळ्या प्रसंगात सांगितलेले वस्त्र व त्याचे महत्व याकडे थोडा वेळ लक्ष देऊया. सर्वात प्रथम आदाम व हव्वा यांच्या जीवनाकडे पाहूया. प्रभूच्या आज्ञेचे पालन न करून हव्वा व आदाम यांनी फळ खाल्ले. नग्न आहोत याची जाणीव झाली. प्रभूपासून लपून बसले. देवाने त्यांना चर्मवस्त्र करून घातले व त्यांची नग्नता झाकली. नग्नता झाकण्यासाठी वस्त्राची निर्मिती झाली. प्रियांनो, लूक 15वा अध्याय 22वा वचन याच्यामध्ये देखील आपण पाहतो. आपण उधळ्या पुत्राकडे पाहूया. तो बापापासून वेगळा झाला, संपत्ती घेतली, परदेशात गेला, ती संपत्ती उधळून टाकली आणि नंतर एका मालकाकडे डुकरे चारण्याचे काम करू लागला. पश्चाताप केला, बापाकडे परत आला. बापाने क्षमा केली व त्याला उत्तम झगा म्हणजेच वस्त्र घालण्यास चाकरांना सांगितले. उत्तम झगा म्हणजेच पाप क्षमेचे व पुत्र असल्याचे चिन्ह त्याला घालण्यास सांगितले. मार्क 5:15 मध्ये गर्सेकराच्या भूतग्रस्त मुलाची पण गोष्ट आपण पाहूया. प्रभू येशू अशुद्ध आत्म्यापासून त्याची सुटका करतो. त्यानंतर तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला आपणास दिसतो. आधी त्याला भान नसे, पण भूत निघून गेल्यावर तो समजूतदार बनला. शुद्धीवर आल्याचे, पाप क्षमा मिळाल्याचे वस्त्र त्याने पांघरले. प्रियांनो, प्रत्येक प्रसंगात वस्त्र घालण्याचे प्रयोजन आपणास दिसते. विचार करा, काय आम्ही उधळ्या पुत्राप्रमाणे पाप क्षमा मिळालेल्या पुत्रासारख्या वस्त्राची आम्हाला गरज आहे काय? काय आम्हाला अशुद्ध आत्मा सोडून गेल्यामुळे शांती देणारे, भानावर आल्याचे, समजूतदारपणाचे वस्त्र घालण्याची गरज आहे काय? काय आम्हाला शैतानासाठी लढण्यासाठी इफिस्करास पत्रात सांगितल्याप्रमाणे उरस्त्राण, शिरस्त्राण, कमरबंद घालण्याची गरज आहे काय? जिवंत वचनाची तलवार हाती घेऊन शैतानाशी लढण्याची गरज आहे काय? विचार करा, कोणत्या वस्त्राची गरज आम्हा प्रत्येकाला आहे. आपण पुढील याच्यावर अधिक विचार करूया. विचार करा, कोणत्या वस्त्राची आम्हाला गरज आहे. धन्यवाद. थँक्यू.